जय शिवराय मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. सकाळचे 4:30 वाजले होते. काल तर पाऊस भरपूर होता, पण आज पाऊसच नव्हता, त्यामुळे थोडंसं गरम होत होतं मंडळी. सकाळचे 4:30 वाजले होते. लॉगआउट तर झालं होतं, पण खरा संघर्ष तुम्हाला तर माहितीच आहे. लॉगआउट झाल्यावर सुरू होतो. सकाळी 4:30चा ड्रॉप घेतला आणि मंडळी निघालो घराच्या दिशेने. आज आपला नाईट शिफ्टचा मंडळी शेवटचा दिवस होता आणि खरं तर म्हटलं तर आज वीक ऑफ होता, पण मला आज ओव्हर टाईमला यायचं होतं संध्याकाळी, त्यामुळे गाडीवर नव्हतो जाणार होतो. कारण आपण ऑटो रिक्षा घेऊनच ऑफिसला येणार होतो. मग डायरेक्ट मी पोहोचलो सकाळी 5:30 वाजता मंडळी घरी. आराम वगैरे केला आणि संध्याकाळी 3 वाजता निघालो ऑफिसला जाण्यासाठी. ओला वगैरे चालू केली. साहजिकच आहे, आपल्याला ट्रिप तर नव्हती भेटणार, पण एक छोटीशी ट्रिप भेटली पलावची, ते एक्सपिरिया मॉलची. त्यांना पिकअप केले. संघवी गाडीवरून ट्रिप होती, त्यांना जायचं होतं म्हणजे मूवी बघायला देऊळ बंद. मग काय, आपण कॉर्पोरेट रिक्षावाला आहे, डायरेक्ट ऑन द वे त्यांना त्यांच्या वेळेवर सुरक्षित पोहोचवलं पलावामध्ये आणि त्यांना ड्रॉप केलं. मग थोडा वेळ थांबलो, पलावाला चहा वगैरे घेतला आणि मग म्हटलं चला जाऊया, जे ट्रिप भेटेल ते घेऊन जाऊया, कारण ऑफिसमध्ये पण वेळेवर पोहोचणं गरजेचं आहे. मग काय, निघालो ऑफिसला जाण्यासाठी. संध्याकाळचे 4:30 वाजले होते मंडळी. महापेमध्ये एंट्री केली. संघर्ष करत असताना प्रत्येक ट्रिप मंडळी मौल्यवान असते, प्रत्येक पॅसेंजर मौल्यवान असतो माझ्यासाठी. आणि वातावरण एकदम सुंदर झालं होतं, त्यामुळे गाडी चालवायला पण मजा येत होती. ट्रॅफिक बिलकुल नव्हते. 5 वाजता मी पोहोचलो, महापेमध्ये एंट्री केली. 110 रुपये शेअरिंग झाली आणि आपली टोटल कमाई मंडळी 210 रुपये झाली. विचार केला होता घनसोली स्टेशनला गाडी लावू, पण आपली नाईट शिफ्ट आहे, संध्याकाळी येताना आपल्याला सकाळी ट्रेन नाही भेटणार, म्हणून निघालो ऐरोलीच्या दिशेने. जाता आपल्याला थोडे थोडे शेअरिंग भेटत होते. आपले दिघा स्टेशनपर्यंत पोहोचेपर्यंत मंडळी 110 रुपये झाले आणि कमाई टोटल 210 रुपये झाली. डायरेक्ट पोहोचलो दिघा स्टेशनच्या पार्किंगमध्ये आणि मंडळी गाडी वगैरे पार्क केली आणि आपला सुरू झाला मंडळी कॉर्पोरेट मोड. बॅग वगैरे घेतली, जाताना नाश्ता वगैरे केला, वडापाव. मग म्हटलं चला जाऊया ऑफिसमध्ये. तर चला मंडळी, ऑफिसमध्ये सुद्धा 8:30 हार्डवर्क करायचं आहे. तुम्हाला जर माझा मेहनतीचा आणि संघर्षाचा प्रवास जर आवडला असेल तर तुमच्या मराठी भावाला सपोर्ट नक्की करा. पुन्हा भेटूया उद्या. तोपर्यंत जय शिवराय.